नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तब्बल 2498 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या 2025 मधील खरीप पीक विम्याची वाट पाहत आहेत। पीक विमा पोर्टलवर स्टेटस तपासताना अनेकांना कॅल्क्युलेशन आउटडेट दिसत आहे। याचा अर्थ असा आहे की महसूल मंडळातील पीक विम्याची रक्कम निश्चित झालेली नाहीये। याचं कारण खालीलप्रमाणे आहे। यामध्ये पीक विमा कंपन्यांचे आक्षेप, राज्यातील 4000पेक्षा जास्त पीक कापणी प्रयोगावर विमा कंपन्यांनी तांत्रिक आक्षेप घेतले आहेत। जोपर्यंत सरकार आणि विमा कंपन्यांमध्ये हे आक्षेप मिटवले जात नाहीत तोपर्यंत त्या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। पीक विमा कंपन्यांनी प्रामुख्याने खालील जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्हे उपस्थित केलेले आहेत। यामध्ये मराठवाड्यातील बीड, जालना आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाहीये। त्यानंतर विदर्भातील आहेत चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाहीये असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात पीक विमा दिला जाणार नाहीये। मित्रांनो, पीक विमा रकमेचा गोंधळ देखील आता या ठिकाणी समोर आलेला आहे। 2498 कोटी 1200 कोटी याबाबत देखील संभ्रम आहे। कारण सुरुवातीला ही रक्कम 2498 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र ताज्या अहवालानुसार ही रक्कम 1200 ते 1250 कोटीच्या आसपास दिसत आहे। पीक कापणी प्रयोगाच्या निकषानुसार आणि नुकसानीची तीव्रता पाहता ही मदत कमीत कमी 5000 कोटींच्या वर असायला हवी होती, मात्र ती रक्कम या ठिकाणी दिसत नाहीये। राज्य सरकारने हेक्टरी 17500 रुपये मदत दिली जाईल असे संकेत दिले होते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एवढी रक्कम मिळण्याची शक्यता नाहीये। अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्हाला हेक्टरी 17500 रुपये मिळणार, पण तुमचा हा संभ्रम आहे, तुम्हाला तेवढी रक्कम मिळणार नाहीये। मात्र फुलाची पाकळी मात्र तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे काही ना काहीतरी या ठिकाणी रुपये असतील, पैसे असतील, ते जमा होणार आहेत। मित्रांनो, सध्या पोर्टलवर डेटा अपडेट करण्याचं काम सुरू असून ही प्रक्रिया 20 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असून लागलीच पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम वर्ग करण्यात येईल अशी माहिती त्यांच्या संकेतस्थळावरती स्पष्टपणे दिसत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा एक गैरसमज होता की हेक्टरी 17500 रुपये आम्हाला येणार का? तर या बघा मित्रांनो, यामध्ये मोठी तफावत आहे। कारण आकडेवारी देखील आता संकेतस्थळावरती बदललेली आहे। आधी आकडेवारी दाखवित होती 2498 कोटी रुपयांचा पीक विमा दाखवत होता, मात्र आता जवळपास 1200 ते 1250 कोटी रुपयांचा पीक विम्याची रक्कम त्या पोर्टलवरती दाखवत आहे। म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी होते का, शेतकऱ्यांची दिशाभूल या ठिकाणी होते का, असा प्रश्न आता शेतकरी मित्रांमध्ये आणि शेतकरी वर्गांमध्ये या ठिकाणी पडलेला आहे। पण मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।